हॅलो नमस्कार, मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करत आहे। तुम्ही मस्त असाल अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आपण एवढं ओव्हर थिंकिंग करतो, एवढा अतिविचार करतो की बास रे बास। आणि त्या अतिविचाराचे परिणाम आपल्यावरती, आपल्या मानसिकतेवरती कसे होतात। तर आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगणार आहे की अतिविचार कसे टाळायचे। तर विचार हे दोन प्रकारचे असतात। एक असतो पॉझिटिव्हिटीकडे नेणारा अतिविचार आणि एक असतो निगेटिव्हिटीकडे नेणारा अतिविचार। तर आपल्याला आपल्या स्त्रियांचा किंवा महिलांचा फेवरेट हॉबी म्हणजे जेव्हा आपल्याकडे काम नसतं तेव्हा आपण अतिविचार करतो। अति म्हणजे खूपच विचार करतो आणि त्या गोष्टीतून आपल्याला काही सोल्युशन भेटत नसतं। पॉझिटिव्हिटीकडे जाताना जर तुम्ही अतिविचार केला तर तो चांगला आहे, तो तुम्हाला चांगल्या गोष्टीकडे नेतो। पण निगेटिव्हिटीकडे जाताना तुम्हाला तो अतिविचार निगेटिव्ह गोष्टींकडे नेत असतो आणि त्या गोष्टीचा आपल्या मनावरती खूप परिणाम होतो। तर मी काय सांगते पहा, जर आपण आजारी आहे पण आपल्या माइंडमध्ये आहे म्हणजे किंवा आपली जी मानसिकता आहे ती खूप चांगली, तर तेव्हा आपण काम करतो। पण जर आपण अतिविचाराने थकलो, आपलं मेंदू म्हणा, माइंड म्हणा खूप थकलं आणि आपली बॉडी तंदुरुस्त आहे तरी आपण काहीच काम करू शकत नाही। तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, मी माझ्या स्वतःचंच उदाहरण सांगते। मला देखील अतिविचार करण्याची खूप सवय होती, खूप म्हणजे इतकी भयंकर सवय होती की असं वाटायचं कुठेतरी मेंदूत एक बटन असावं, ते बंद म्हणजे दाबले की विचार सगळे थांबतील एवढे। आणि मला तर कोणी पहिलं बोललं तरी सहन होतं, म्हणजे मी कधी कुणाला काय बोलत नव्हते किंवा माझा स्वभाव आहे, जरी मला कोणी काही बोललं तर मी लगेच उलट उत्तर तिथं कधीच करत नाही। पण ते जे बोलले ना ती गोष्ट माझ्या मनात राहते आणि खूप दिवस राहते, खूप म्हणजे खूप दिवस राहते त्या गोष्टीत। मी मनाला असं झुरत असते। पण हल्ली त्या गोष्टीचा एवढा माइंडवरती परिणाम झालेला माझ्या की हे मला आत्ता समजायला लागले की हा जो विचार करतोय ना आपण खूप डेंजर आहे आणि त्यातून तर आपल्याला काहीच मार्ग भेटत नाही, तरी पण आपण त्याच गोष्टीकडे जातोय आणि त्यामुळे इतकी निगेटिव्हिटी मनात भरली गेली होती ना की काही सांगू शकत नाही। तर मी हळूहळू त्यामधून निघण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे अजूनही मी ते मधून एवढी 100% नाही। अजूनही कधी कधी माझ्या माइंडमध्ये विचार आला तर मी त्याच गोष्टीकडे जात असते, पण बऱ्यापैकी कमी झाले। तर ते मी अनुभव तुम्हाला सांगत आहे। आता 15-20 दिवसच झालेत माझा जॉब गेलाय। IT-त मी होते सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये, तर तिथं माझा जॉब गेलाय। तर मला म्हणजे कुठेतरी घरच्या जबाबदाऱ्या देखील माझ्यावरती होत्या काही, आणि मी काही जबाबदाऱ्यांना यांना मदत करत होते हँडल करण्याची। तर सध्या मार्केट एवढं डाऊन आहे, खूप टेन्शन आहे घरात की खूप जबाबदाऱ्या आहेत, लोन्सचे हप्ते सगळ्या गोष्टी आहेत। तर तो जॉब जेव्हा सरांनी सांगितलं की आता तुम्ही जॉबला येऊ नका, 1 महिन्यानंतर तुम्ही दुसरीकडे शोधा, तर त्यावेळेस मला काहीच समजत नव्हतं, पुढे काय चाललंय ना हे अजिबात दिसत नव्हतं। म्हणजे फक्त मी रडायची, घरी आल्यानंतर मी रडले। त्या रात्री अक्षरशः मी 1 वाजेपर्यंत विचार करत बसले की आता मी कुठं जॉब बघणार, मला वेळेवरती भेटेल का, टायमिंग व्यवस्थित मॅच होईल का, मुलाकडे लक्ष देता येईल का। ह्या सगळ्या गोष्टींनी माझं एवढे विचार की त्यातून मला पॉझिटिव्ह काय घ्यायचं हेच समजत नव्हतं, जास्त निगेटिव्हच येत होतं। तर 3-4 दिवस तर मला काहीच समजत नव्हतं, माझ्या माइंडमध्ये काय करू मी पुढं हेच मला सुचत नव्हतं। पण माझा एकीकडे यूट्यूब चॅनल देखील सुरू होता, त्यामुळे असं वाटायचं की मी त्याला वेळ देऊ का, त्याला वेळ दिला तर कुठेतरी मी पुढे जाईल, म्हणजे असं विचार यायचे की मी जॉबच करू काय करू, मला हे समजत नव्हतं। पण मी एक 5-6 दिवसानंतर विचार केला, ह्या अतिविचाराने आपल्याला काहीच फायदा होणार नाही, त्यापेक्षा एक काहीतरी मार्ग निवडूया आपण आणि त्यातून आपण पुढे जाऊया। तिथं माझे कुठेतरी ते अतिविचार थांबले आणि जो प्रेझेंट आहे तो मी व्यवस्थित जगते। नाहीतर एवढं टेन्शनने आपलं डोकं एवढं खराब होतं, अतिविचाराने आपली मानसिकता खराब होती। आपल्याला घरात सगळ्या गोष्टी असल्या तरी आपल्याला कुठेतरी कमतरता भासते, आपलं मन लागत नाही, कोणती गोष्ट मनापासून करूशी वाटत नाही। पण तोच जर आपल्यात पॉझिटिव्ह एनर्जी असेल ना, तर आपल्याकडे काही नसलं तरी पण आपण पॉझिटिव्हिटीने विचार करतो की हो माझ्याकडे आहे ते खूप आहे, त्यातच मी पुढे जाऊ शकते। तर मी आता सध्या खूप पॉझिटिव्हिटीने जगण्याचा प्रयत्न करते आणि मी हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची की अतिविचाराने फायदा नाही। तुम्ही अतिविचार करा, पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये जर तुम्ही अतिविचार केला आणि ती गोष्ट तुम्हाला चांगल्या मार्गाकडे नेते किंवा त्यातून काहीतरी चांगलं घडतंय तर ती खूप चांगली आहे। पण
तुम्ही अतिविचार करतायत, निगेटिव्हिटीकडे जाताय, त्यातून तुम्हाला काहीच चांगला मार्ग भेटत नाही आणि तुम्ही फक्त विचारच करताय, तर तिथे तुमची मानसिकता खूप खराब होणार. तुम्ही पुढे काहीच करू शकत नाही. तुम्ही स्वतःलाच संपवून टाकतायत की माझ्यात काहीच नाही आहे, मी काही करू शकत नाही किंवा काहीच नाही असं करू शकतो आपण. तर अतिविचार थांबवा. अतिविचाराने आपलेच नुकसान होते. आणि दुसरी गोष्ट, याच्याकडे एवढं आहे, माझ्याकडे हे नाही आहे, मग त्या विचाराने देखील आपण मनाला जळत राहतो किंवा झुरत राहतो. चांगला नाही आहे. आपण आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीकडे बघण्यापेक्षा ना आपल्या खालच्या व्यक्तींकडे बघा. समाजात असे खूप लोक आहे की ज्यांच्याकडे काही नाही आहे तरी पण ते आहे त्याच समाधानी राहून जगण्याचा प्रयत्न करतात. आणि आपल्याकडं आहे ते देखील आपल्याला दिसत नाही त्या अतिविचारामुळे, आणि त्यामुळे आपण आहे ते देखील गमवतो किंवा जो आनंद आहे जगण्याचा तो घेत नाही. बरोबर की नाही? त्यामुळे नेहमी तुम्ही आहेत आपल्याकडे जे आहेत ना त्यापेक्षा खालच्या व्यक्तींकडे बघा. त्यांना सुद्धा असं वाटतं की ही व्यक्ती किती सुखी आहे. आपल्याकडे त्या गोष्टी आहेत, त्याच गोष्टी काही लोकांकडे नसतात. त्यांना देखील तसं वाटतं की हिच्याकडे आहे, ही किती सुखी आहे. मरेपर्यंत आपण नेहमी शिकतच असतो. आपण शिकणं कधीच थांबत नाही. आपल्याला लहान वयातच आपल्यावर संस्कार घडतात असं काही नाही. जेव्हा तुमच्याकडे मोकळा वेळ आहे, तुम्हाला असं वाटतंय की आता आपण मोकळे आहोत, त्यावेळेस मोकळे बसू नका. तुम्ही तुमच्या आवडी जपा. तुम्ही TV पहा, पुस्तके वाचा, मुलांशी वेळ घालवा, घरातल्यांशी, इतर लोकांशी बोला, किंवा तुम्हाला काही गोष्टी करायला आवडत असतील, काही तुमच्यात कलागुण असतील, त्या कलागुणांना वाव द्या. दुसरी गोष्ट, तुम्ही काय वाचतायत, काय बघतायत मोबाईलवरती किंवा TV वरती काय बघतायत, चांगलं बघा. जेणेकरून तुमच्या मनावरती काहीतरी चांगले परिणाम होतील आणि त्यातून तुम्हाला काहीतरी चांगलं घेता येईल. ना की तुम्ही अशा गोष्टी बघा की तिथे तुमच्या मनाला त्रास होईल आणि तुम्हाला कमीपणा जाणवेल की ह्या व्यक्ती कशी जगते, हिच्याकडे किती आहे, माझ्याकडे काहीच नाही. असं नका करू. तुम्ही चांगल्या गोष्टी बघा. मी तेच सांगितलं ना तुम्हाला आधी पण, आपण आयुष्यभर शिकत राहतो. मरेपर्यंत आपण शिकत राहतो. मरेपर्यंत आपण ॲज अ विद्यार्थी म्हणूनच असतो. प्रत्येक गोष्ट दर दिवस आपण नवीन शिकत असतो, नवीन घडत असतो, आपण नवीन अनुभव आपल्याकडे येत असतात. त्यामुळे आपण जे करतोय ना त्यातून आपल्याला काहीतरी भेटेल असा विचार करा. दुसरी गोष्ट, तुम्ही अतिविचार करतायत पण त्या गोष्टीतून तुम्हाला माहिती आहे की मी विचार करून देखील ही गोष्ट बदलणार नाही, ही अशीच होणार आहे, तर तुम्ही त्या गोष्टीवरती विचार करून वेळ वाया घालू नका. पण तुम्हाला असं वाटते की मी विचार करून ही गोष्ट बदलू शकते, मी याच्यात चेंजेस घडून आणू शकते, मी चेंज होऊ शकते, मग तुम्ही ती गोष्ट नक्की करा. ज्या गोष्टीतून तुम्हाला विचार करून फायदा भेटतो ना ती गोष्ट तुम्ही नक्की आवर्जून करा. पण जिथे तुम्हाला विचार करून काही भेटत नाही आणि तुमची मानसिक स्थिती खालावती, तर तुम्ही न्यूनगंड मनात निर्माण होते, तर तुम्ही ती गोष्ट करू नका. मी सुद्धा सांगते, मी यूट्यूब चालवते, काही कमेंट एवढ्या छान येतात की आपल्याला म्हणजे एक एनर्जी येते व्हिडिओ बनवण्यासाठी, किंवा असं वाटतं हो आता आपल्याला काहीतरी लोकांना अजून छान दाखवायला पाहिजे, अजून आपल्यात सुद्धा प्रगती झाली पाहिजे, आपण अजून लोकांपर्यंत कसं चांगलं पोहोचू शकतो. आपल्या व्हिडिओला जर व्ह्यूज नाही आले ना डाऊन जातो आपण, मग तिथं असं वाटतं की हो माझ्यात काहीच नाही आहे, मी काहीच करू शकत नाही, मला माझ्याच्याने काही होतच नाही. आणि कुठंतरी असं वाटतं की मी एवढं छान कंटेंट बनवलं आणि ते खूप लोकांपर्यंत पोहोचलं नाही. पण जर आपल्यात पॉझिटिव्हिटी असेल ना तर ते आपल्याला एनर्जी देईल की नाही तू इथपर्यंत आली, इथून पुढे जायचंय तुला. तसंच वाईट कमेंट देखील मला आल्या, असं नाही की आल्या नाही, पण त्या गोष्टी मी अजिबात खरं सांगते मनावर घेतल्याच नाही. माझ्या डोक्यात एकच आहे की नाही, आपल्याला कुठंतरी सक्सेसच्या मार्गाला जायचंय, आपल्याला सक्सेस व्हायचंय, त्याच हेतूने मी प्रयत्न करत आहे. त्यामुळे जे मागं खेचतात ना लोक, त्यांच्याकडे मी पाहत नाही. जे आपल्याला दोन लोक जरी चांगले म्हटले ना खूप झालं आपल्यासाठी, आपण त्या गोष्टीनेच पुढे राहायला पाहिजे. जिथे जाल तिथे तुम्हाला तुमच्यातले कमी जाणणारे व्यक्ती भेटतातच. तुम्हाला पुढे नेणारे हे व्यक्ती खूप कमी असतात. तर जे पुढे नेणार ना त्यांच्याकडे लक्ष द्या. तुम्ही पुढे नक्की जाल तुम्ही. हो, एखादी गोष्ट तुम्हाला आवडतीये तर तुम्ही ती मनापासून करा. पण त्यात तुम्ही जर म्हटले की नाही मला त्यात सक्सेस भेटलंच पाहिजे, पण जर त्या गोष्टीत तुम्हाला सक्सेस नाही भेटलं तर तुमच्या मनावरती त्या गोष्टीचा खूप परिणाम होतो. तर त्यावेळेस तुम्ही मनाला समजाय की ही गोष्ट माझ्यासाठी नव्हतीच आणि तुम्ही परमेश्वरावरती ती गोष्ट सोडून द्या.
जर त्या गोष्टीचा तुम्ही त्रास करून घेतला ना तर तो खूप त्रास होतो, मानसिक त्रास. तुम्ही एखादी गोष्ट खूप करतायत आणि तुमच्या मनात त्याच्यातून फळ भेटण्याची काही अपेक्षा नाही आहे, तुम्ही अगदी कोणतीच इच्छा नाही आणि तुम्ही करताय ती गोष्ट, फळाची अपेक्षा करत नाही, तर त्यावेळेस तुम्हाला अचानक फळ भेटतं ना, तर तो जो आनंद असतो ना तो खूपच वेगळा असतो. खूप म्हणजे खूपच वेगळा असतो. तर तुम्ही देखील तुमच्या काही प्रतिक्रिया आहेत किंवा तुमचे काही विचार असतील चांगले, ते माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि कमेंट करून तुम्ही नक्की सांगा, माझ्या ह्या गोष्टी तुम्हाला पटल्यात का? किंवा मी सांगते हे बरोबर आहेत का? किंवा तुमच्यातल्या चांगल्या गोष्टी काही मला पोहोचवा. म्हणजे मी देखील अजून स्वतःला बदलवेल, स्वतःमध्ये चांगला हे घडून आणेल, एक चेंजेस घडून आणेल. तर चला, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा. चला, आता मग भेटूया अशा नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.